बागडी समाजाला मिळणार शासन दरबारी न्याय। बागडी समाजाचे मार्गदर्शक शिलेदार श्रीराम सासने यांची माहिती। महाराष्ट्र राज्य बागडी समाज शिलेदार श्रीराम सासने, शंकर सुपणेकर, संजय बागडी सर, शिवाजी बागडी, मोहन बागडी व बागडी समाजाचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बागडी सर यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री राठोड साहेब यांना महाराष्ट्र शासन GR नुसार भटक्या विमुक्त जमातीतील बागडी एक जात असून त्या जातीच्या दाखल्यासंदर्भात व जात पडताळणी बाबत बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्या संबंधी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत अधिकारी, तहसीलदार व समाज कल्याण अधिकारी यांच्या समवेत शिष्टमंडळाची बैठक लावावी अशी विनंती केली असता त्यांनी ती तात्काळ मान्य करून तशा आशयाचे आदेश निर्गमित करण्याची सूचना केली। त्यामुळे येणाऱ्या काळात बागडी समाजासमोरील विविध अडचणीच्या बाबतीत आपले म्हणणे मांडण्याची संधी एका अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे। हा न्याय मागण्यांचा रथ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवण्याचा मानस श्रीराम सासने यांनी व्यक्त केला व येणाऱ्या काळात राम सासने यांनी दुसऱ्याच्या चुका दाखवत बसण्यापेक्षा स्वतः समाजासमोर काय ठेवायचे व दुसऱ्याने चूक केलेल्या चुकांची पडताळणी करून समाजाची दिशाभूल करण्याच्या अगोदर समाजाच्या हिताचे काय व शासनाकडून मिळणारे समाजासाठी वेगवेगळ्या योजना या राबवण्याकरिता अविरत झटणार असल्याचे अभिवचन यावेळी दिले। बागडी समाजाच्या वतीने शालेय जातीचे दाखले, त्याचप्रमाणे जात पडताळणी या सर्व बाबींसाठी शासन निर्णयानुसार त्याची अंमलबजावणी होऊन बागडी समाजासमोर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मामलेदार व समाज कल्याण अधिकारी यांच्यासमोर मीटिंग लावून बागडी समाजाच्या अडचणी समजून घेण्याकरता आम्ही एक निवेदन दिले व त्याला श्री राठोड साहेब यांनी तात्काळ मान्यता दिली व लवकरात लवकर तुमची मीटिंग या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर लावून तुमच्या अडचणींचा निपटारा करून देतो अशा आश्वासन आम्हाला दिलं। या सर्व कामामध्ये आम्ही कोणताही बागडी समाजातील मतभेद न ठेवता आमच्या समवेत हरळीचे संजय बागडी सर, दरळीचे शिवाजी बागडी सर आणि मोहन बागडी साहेब, सांगली जिल्हा सरचिटणीस शंकर सुपणेकर, मी स्वतः राम सासने व ज्यांनी बागडी समाजाची स्थापना केली, मुहूर्तमेढ ठरवली, हे आमचे जुने जाणते मार्गदर्शक गणपत बागडी सर हे आमचे आलेले आहेत। आणि एवढी सगळी लोक एकत्रित येऊन कोणताही संघटनेचं नाव न घेता फक्त बागडी समाज हा एकच विषय घेऊन आज आम्ही एकत्रित आलेलो आहे। पण काही लोकांना असं वाटतंय की त्यांनी संघटना स्थापन केल्या, आम्ही बागडी समाजाचे मालक असल्याचा आविर्भाव काही लोक आणतात। तो खरं बोलणाऱ्याला व प्रश्न विचारणाऱ्याला त्यांनी त्याच ग्रुपमधून रिमूव्ह करतात किंवा बागडी समाजातून बाजू करायचा प्रयत्न करतात, त्याच्याबद्दल बागडी समाजात गैरसमज पसरवतात। पण आम्ही काय करतोय काय नाही हे सत्य पुराव्यानिशी आम्ही दाखवण्याचा समाजाला आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही। येणाऱ्या काळात सुद्धा आमचं आव्हान आहे की आमच्या चुका दाखवा आणि आम्हाला बाजूला करा, नसेल तर आम्हाला दबाव आणू नका, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका। कारण दडपशाहीला दडपणारा हा राम सासने नाही, राम सासने हा बागडी समाजाचा एक मोठा झरा आहे। जिथं जाईल तिथं बागडी समाजासाठी पाणी पाडणं हा माझा अखंडित एक अजेंडा आहे आणि माझा जन्मच बागडी समाजासाठी आणि बागडी समाजाच्या सेवेसाठी झाला आहे असं मी समजतोय। आणि मला साथ देणारी संजय बागडीसारखी, गणपत बागडीसारखी, शंकर सुपणेकर, शिवाजी बागडीसारखी चांगली जुनी जाणती माणसं आहे, त्यामुळे मी थांबणार नाही। आणि जो कोण चूक करेल त्याच्या चुकीवर बोट ठेवून मी त्याचा कान धरल्याशिवाय मी इथून पुढच्या काळात राहणार नाही, एवढंच या ठिकाणी निवडणूक करतो।